आता जाऊया जालन्यामधल्या अंतरवाली सराटीमध्ये. मनोज जरांगे यांचं उपोषण सुरूच आहे आणि मनोज जरांगे सध्या पत्रकारांशी बोलतायत. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीनं नवं षडयंत्र रचलं असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आणि थोड्याच दिवसात हे षडयंत्र उघड करणार असल्याचं सुद्धा जरांगेंनी म्हटलंय. आमच्या मागणीमुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असाही दावा जरांगेंनी केलाय. मग तेही सगळं क्लिअर झालं बस स्थगित करायला आम्हाला कुठं अडचण आहे. आम्हाला आरक्षण पाहिजे, आम्हाला ते नाही पाहिजे. आणि तुम्ही असंच खेळलं ना की माझं शेवटचं एखादी उपोषण असणार. मी काय मोकळा नाही बार उपोषण करायला. मी डायरेक्ट विधानसभेच्या तयारीला लागेल आणि समाजाला लागेल. असंच खेळत राहिले मुख्यमंत्री आणि फडणवीस साहेब आम्हाला, शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब, आम्ही तुमचा विश्वास ठेवलाय. जर मागे ठेवला होता, आता सुद्धा उपोषणात काळा ठेवला. पण हे उपोषण सुरू आहे तरच तुम्ही सांगावं. आणि एकदा जर हे उपोषण थांबलं तर मी पुढे ऐकणार नाही. मी डायरेक्ट आणि माझा समाज आम्ही विधानसभेच्या तयारी लागणार. फिरून बॉम्बलायचं नाही आमच्या नावात. आता षडयंत्र रचलं जाते असं सांगताना ओएसडी आणि काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा एक माणूस आहे. नेमका आता मराठीला प्रश्न पडेल की ओएसडी कोण आहे ते तुम्हालाही कळलं असेल. समाजालाही माहिती आहे. माग 15 लाख वाटायला कोणचा ओएसडी निघाला होता. आम्ही मध्ये मध्ये बुळबुळ कोण 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 थांबा ना, नावच घे. आणखी पुढचं षडयंत्र लक्षात घ्यायचं. जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबविलं तर मग कशाला नाव घ्यायचं. नाही थांबलं तर धडाधड नाव घेऊन टाकू. 3 नाव आलेत आमच्या पिशी घेऊन पळणारे. परत मिनिस्टरच्या गाड्या त्यांना वापरायला दिल्या फिरायला, तेही तिथपर्यंत आलंय. कोणत्या मिनिस्टरच्या दिल्यात काय माहित आता, ते माहिती येईल आमच्याकडे. जर पुढचं दिल्लीला जाऊन काय का भाखळा स्वतः तयार केलाय काय केलाय हे एकदा सांगायचा जर प्रयत्न केला तर धडाधड नाव घेणार आम्ही. आणि ते इथं शांत बसले चांगली गोष्ट, नाही बसले तर आम्ही नाव घेऊ. तुम्ही जे सांगितलं की सगळं जे टाइम बॉन्ड कार्यक्रम जे आहे सांगावा सरकारनं असं म्हणतात ते प्रत्यक्ष येऊन त्या काय तिथून पत्र पाठवलं तर किंवा लेखी दिल्यानंतर मागे घेणार त्या संदर्भात नाही तर प्रत्यक्ष चर्चा झाल्याशिवाय कसं, त्यांच्या मंत्रिमंडळाचे लोक कोणी येऊन प्रत्यक्ष चर्चा केल्याशिवाय कसं मराठ्यांनी विश्वास ठेवायचा पण. आम्ही आंदोलक आहेत, आम्ही हमेशा विश्वास ठेवतो. आणि सरकारवर विश्वास ठेवणं काम असतं आंदोलकाचं. मुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, उपमुख्यमंत्र्यावर विश्वास ठेवणं, सरकारवर विश्वास ठेवणं हे आंदोलकाचं काम असतं. आणि आम्ही विश्वास ठेवलाय. करायचं तर नाही की बघ आम्ही थोडे दिवस करू उपोषण, आम्ही तरी किती दिवस करणार. कारण तुम्ही जाणून बुजून जर आम्हाला मारायला निघाला असतात लागतील विधानसभेच्या तयारीला. गोरगरीब सगळे मराठी, सगळ्या जाती धर्माला, सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या सोबत. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जे मुद्दे सांगितले सरकारला आता या प्रेस कॉन्फरन्सद्वारे, तर त्यांनी इथं प्रत्यक्ष येऊन तुमच्याशी चर्चा करावं, टाइम बॉन्ड द्यावं आणि मग त्यानंतर तुम्ही या उपोषणासंदर्भातला निर्णय घेणार का या प्रत्यक्षात बोललो ना मी सुद्धा. प्रत्यक्ष चर्चा केल्यावरच होईल ना. असं लांब गोळ्या आणून होत असतं का एवढा मोठा विषय मराठ्याच्या आयुष्याचा आहे, भविष्याचा प्रश्न इतका मोठा कुठे लांब गोळ्या आणून होत का. प्रत्यक्ष चर्चा करून होईल ना. माझं म्हणणं आहे बाबा प्रत्यक्ष चर्चा करून तुम्ही हे विषय गोडी गुलाबी नका तयार नका करू. इकडून जाळं रचून होईल, तिकडे जाळं रचून होईल, षडयंत्र रचून होईल. याला घेऊन इकडे हिंडन, मुंबई हिंडन, दिल्ली हिंडन, विमानाने हिंडन. षडयंत्र न करतो तुम्हाला लय मागात पडत. मी बार सांगतो तुम्हाला लय मागात पडत. एक शेवटचा प्रश्न, आज जे जे मुद्दे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेले आहेत त्यांच्यावर तुमचा विश्वास आहे का? हे बघा, मी असं स्वभावाचा माणूस आहे. मला आणि माझ्या समाजाला आम्हाला पाहिजे आरक्षण, ते कुणीही द्या. आमचं असं धोरण. आमचा शिंदे साहेबांवरती आजही विश्वास आहे, सरकारवरती आजही विश्वास आहे. आम्ही मागेही सांगितलं देवेंद्र फडणवीस काही शत्रू नाहीयेत आमचे. मागेच सांगितलंय, आज थोडं सांगायला मी 10 महिन्यापासून सांगतो. पण ते काड्या करते मग त्यामुळे आपल्याला नाही जमत. जातीच्या माया आणि आरक्षणाच्या विरोधात बोललो मी खपून घेत नाही आणि ऐकून घेत नाही. परत त्यांनी हे सगळं बंद करावं. ते काय शत्रू आहे का? माझं आरक्षण देते त्याच मराठीने सगळं मदत केली त्यांना सगळ्यांना. आमचा सगळ्यावरच विश्वास नाही. आम्हाला आरक्षण द्या. आम्ही काय सांगितलं पहिल्यापासून, कुणी द्या, आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठी त्याला डोक्यावर घेऊन नसतं आमचं हे म्हणणं. नाटक मी ऐकून घेणार नाही आणि मराठ्यावर होणारा अन्याय मी सहन करून घेऊ शकत नाही. धन्यवाद.
मला मराठ्यांच्या आरक्षणामुळे कोणताही धक्का लागणार नाही. सरकारकडून षडयंत्र रचलं जात आहे आणि तुम्ही जर हे षडयंत्र असं सुरू ठेवलं तर ते महागात पडेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. अंतरवली सराटीमध्ये मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू आहे.